Happy birthday to you. चला रेडी बासुरडी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे श्रावणी मॅमचा बर्थडे. तर आम्ही श्रावणी सोस्कर ड्रीम हाऊस मध्ये रात्री 12 वाजता बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत. तर श्रावणी मॅमला माहित नाही सरप्राईज प्लॅन आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटतो तो नक्की कमेंट मध्ये सांगा. तर चला तर मग आता ब्लॉगला स्टार्ट करू. हॅपी बर्थडे मॅम हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. अरे मला वाटलेलं काहीतरी प्लॅनिंग आहे पण वाटलं नव्हतं की हे प्लॅनिंग आहे एवढं एखाद्या गर्लफ्रेंडला केल्यासारखं. ओके मस्त मस्त. हे कोणाची आयडिया आहे? अक्षय सर, संकेत सर. फॅन फॅन लाव सेजल लागलेच. आणि सगळीच महत्वाचं म्हणजे अनुष्का दीदी. अनुष्का दीदीचा खूप मोठा वाटा आहे. खूप मोठा वाटा आहे अनुष्का दीदीचा याच्यात. खूप मोठा वाटा आहे. बर असं ठीक आहे की केक वगैरे फुगे एक्सपेक्टेड होतं. हे जर असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं वाटत नाही का? अरे व्हॅन बंद करा. कोण आहे? अरे हा तिकडे कुठं होता आशिष? मी दरवाजा उघडला. अच्छा तुला वाटलं मी आता विचारली नंतर विचारू का? मी विचारलंच नाही. मला काय वाटलं नेहमीप्रमाणे आता तुला ह्याच्यात इंटरेस्ट नसेल. आता आला आणि गेला झोपला पण. हा तुम्हाला तसं नाही होत नाही. म्हणून ह्या हा कलर फुग्यांचा सगळ्यांनी घेतला. पिंक कलर काहीतरी नवीन म्हणून हे लाइटिंग. हा नवीन थोडं. चला केक कापूयात आणि लवकर झोपायला जाऊयात. सकाळी लवकर उठायचंय. वाढदिवसा दिवशी लवकर उठावं माणसं. जिमला जायचंय मला. यस आपल्याला जिमला जायचंय. बुडवायची नाही कोणी जिम. ओके. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आणि आता आमचे जिमचे सर आले बघायला मी केक हो. करण आला ना त्याला बर्थडेची पार्टी करण देणार. तर आता श्रावणी सोस्कर ड्रीम हाऊस वर श्रावणी मॅमचा बर्थडे आणि कोण कोण उपस्थित आहे? अक्षय दादा सर काहीतरी बोला. फक्त हात जोडू नका. कोण आहे? हो संकेत सर आपले म्हणजे माझे मित्र आशिष सर. आशिष सर काय ओके. आणखीन एक वर तरी फॅन लाव. आणि आम्ही एवढं सारं डेकोरेशन केलं पण मॅम आवडली की नाही? आवडलं ना. मी आल्याला सांगितलं की छान वाटलं पण मला असं वाटतच नाहीये की म्हणजे असं तुम्ही लोकांनी केलंय. कारण हे असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असे करतात असलं डेकोरेशन. अहो फुगे तर हे बघा नवरा पण करू शकतो. नवरा पण करू शकतो. नाही कधीच नाही करू शकत. आपल्याला पण नाही तो. पण सरांना प्लॅन तर माहित होता. आणि त्याला करायचं पण नाहीये. हे प्लॅन करताना सरांना माहित होतं आम्ही असं करणार आहे. माहित होतं की माहिती असणार की. हा नाही त्याला इंटरेस्ट नाहीये. ओके. तर केक खतरनाक. काय बासुरी म्हणलं बासुरी विसुरी काय आणली? बासुरडी हा नांदेडचा आहे बरं का. येस. त्याची भाषा एवढी वेगळी करते ना की असं कळतच नाही. आणि कुठल्या पण शब्दाला काय पण म्हणत असतो. अनुष्कानं फोन केला आणि म्हणते मी उमरतच्या इथं आली आहे. विपुलला सांग. एवढंच म्हणतोय. अनुष्का आली आहे उमऱ्यात. तिने घ्यायला बोलवलंय. विपुल म्हणते उमऱ्यात इथं तिला कशाला घ्यायला? ती तशीच सांगितलंय तिथं. तुम्ही उमरतच्या इथं. इकडची गावं माहित नाहीत काय नाहीत. नांदेडचा विषय तसाच आहे. संकेत सर बोला काहीतरी प्लीज. तसं गप्पा बसू नका. आशिष सर काय वाटते? येस खूप मस्त वाटतंय. आज बायकोचा वाढदिवस आहे. कुठल्याही नवऱ्याला असं या वाढदिवसाच्या दिवशी बायकोचा वाढदिवस त्यावेळी खूप असं
भारी वाटतं तेच वाईट वाटत मला असतं फील होतं. कारण आपले काय पैसे खर्च होणार असतात त्याच्यामुळे. नाही सर बोला. हे अशा अफवा आहेत, गैरसमज आहेत. एक मिनिट खोटं वाटतंय का? इकडे 2 मॅरिडच लोक बसलेले, त्यांना पण विचारा. तू त्यांना विचार, मी यांना तुमच्या विचारतो. बायकोच्या बड्डेला काय वाटतं? मस्त मला तर जाम भारी वाटतं. काय वाटते? अगदी दिल गार्डन गार्डन चुकून बायकोनी ब्लॉग बघितला तर, आणि तसे पण जिमच्या सरांच्या मिसेस ब्लॉग बघतातच आपले, विषयच त्याच्यामुळे नाही. एक नंबर. सँडी सर कसं वाटते? तुमच्या मिसेस बद्दल काय म्हणत? माझ्या मिसेस बद्दल एवढंच म्हणायचंय की तिनंही वाढदिवसाचा कार्यक्रम बघावा आणि मला पहिल्यांदा call करावा. व्हिडिओ नाही कट करून मी तिकडे टाकली ती आवाज एवढा फेमस केलता रणजितच्या बर्थडेच्या दिवशी. आवाज होता यांचा. अनुष्का दिदी ये ना, लपू नको आणि प्लीज. विचारलं जर सगळ्यांच्या बायकांना चांगलं वाटतं त्यांच्या बर्थडेला, त्यांच्या नवऱ्यांना चांगलं वाटतं, तसंच रितेशच्या बायकोला पण चांगलं वाटतं. काय बाई? रितेशची पप्पा लक्ष ठेवा रितेश वरती, त्याची पण एक बायको आहे. एक नाही, तीन बाईक आहेत. आणि लवकरच लग्न वाटपात मी उभं राहील. अनुष्का दिदी प्लीज ये समोर. बोला की सर. जरासं बाजूला उशीर झाला असेल तर मॅडम सॉरी संकेत सर. संकेत सर तुम्हाला काय असं वाटते? खूप मस्त डेकोरेशन केलं, मला खूप आवडलं बरं का. आणि वाटलंच नव्हतं मला एवढं भारी. आणि मी म्हणत होतो त्यांना लाईट लावू नका काय करू नका, पण लाईटच भारी वाटतं. काय झालं मग तुम्हाला खरं सांगू का? सगळी लाईट अशी जोडली हा, आणि प्लग मध्ये तिथं पेन टाकलं तिथं ती चालूच नाही. बरं, सगळं golden ते ना ते बंद ठेवले कारण ते सगळं बाहेरच्या गार्डन लाईट्स त्या लाईट काढल्यात, त्यामुळे ते सगळं अख्खं बंद ठेवलंय. काय मॅम ते अजून कुठे लय येतं आणखी आणखी मदत. तेच मी तुम्हाला त्याच्यासाठी म्हणलं होतं सर थांबा थोडं, दरवाजा खोलला का मी तुझं तोंड बंद कर, तोंड बंद कर म्हणा. सर प्लीज तुम्ही ब्लॉग घेऊ शकता का? धन्यवाद. चांगली दिसते ना? वाटत नंतर काढू आपण लाईट लावून. आता पैसे मध्ये आता म्हणजे हे होतं आपलं काय म्हणतो काय हे पोच रिंग लाईट लावायची ना मग एवढं. कचरा कोण काढणार? आम्ही दुसरं कोण आहे? किती लावायची का रिंग लाईट मॅम? चलो लावूया का 2 मिनिटं? गाणं लावा टीव्हीवर. कुठलं? कॉपीराईट कसं? नको दादा. आजी दाटात आहे का? सर ब्लॉग स्टार्ट केलेला सरांनी. मध्येच बंद केला काय झालं? कामामुळे वेळ भेटला नाही. काढायचं. हो हो लावा. आता युट्यूबचं चांगलं शॉर्ट व्हायरल झाली म्हणजे हो येतात रेकमेंडेशन प्रॉपर. यायला लागलोय. हो आम्हाला येतात. तू चालू चालू संकेत सर प्लीज मला फुटेज मध्ये घ्या. बाजूला हा? मध्ये सर फोटो चाललाय. अरे पण तुझं चष्मा सर इकडे इकडे सर चष्मा घातलाय तरी सुचत नाही सर. इकडे सर हा फोड लाईट लाईट बंद झाली. ती लाईट लावणार आहे तरी. कुठे लाईट लाव लाईट पाहिजे अजून. डब्बी कुठे? करू पण नंतर पुढे की जरा ते लाईट पुढे घे जरा म्हणजे हलणार नाही. चला घ्या पण. खाली ठेवा. ते काय समजत नाही. किती उशीर जातो? लाईट बंद करते कारण खूप उकडते खूप जास्त. असं झालं कधी फॅन लावते. उघडू दरवाजा. किती पिक्चर बसणार ठेवा, काहीतरी करू आपण. लावू दे ना. आधी फोटो काढा सांगतो ते उडवा. ओके नाव दिसलं पाहिजे, दुसरं काय दिसलं. चलो चला रेडी. ठीक आहे बस चला. कॅन्डल कुठे? ठीक आहे इथंच आहे. एवढं ती नाही रे. अरे आहे इथं लावली आहे कॅन्डल. तेच म्हणलं कॅन्डल. हे काय इथं लावली आहे. पेटवा किती लायटर वाले मेंबर लायटर द्या. लायटर कोण ऍक्च्युली लायटर लायटरवाले मेंबर्स इकडे नाही आहेत कोण. कोणाचं नियोजन आहे हे?
लाईट नाही सागर. तिथं काय पेटवायचं त्याला हे नाही खूप घाणेरडं नियोजन शिकतोय आहे. मी प्रॅक्टिस अक्षय सर आता मी माझं उद्यापासून ब्लॉग पाडणार. आमच्या श्रावणामुळे तुम्हाला मिळालं सगळं. चला या की सगळ्यांनी इकडं इकडे समोर नको आहे का ऑडियन्स आहे का इकडे या सगळ्यांनी इकडे या, इकडे व्हिडिओ कोण करा? या. इकडे व्हिडिओ कोण करा? अनुष्का दिदी तोडा मालवण थोडा मार्क जावा. करंजे आई गीता चला तुम्ही जावा. चला सर चिटकून ठेवलं. चला या सागर सर. ते फोडा ना कोणतरी नाही थांब नाही पडत आम्ही बाबा मी सांगितलं पोडा. ओके सर. फोटो झालं सांगू श्रावण. काय करा. बाळा काय त्यांना पण खूप मदत करू लागेल. ओके रेडी चलो रेडी सांगा. तोंड उडवू नका रे. इकडे उरू का वर वर वर. काय अरे काय मंदाडे. फुटलंच नाही वन रेडी. आता ती हाताने फोड वन आणि वर टाक. हा इथं असं. हा. वन टू वन. अरे काय आलं पटकन कर पटकन कर. सर रेडी 3 1 2 3 स्टार्ट. मस्त एक मस्त एक नंबर. आता सगळ्यांना केक खाय मारतेस मी माझा काय संबंध तू स्प्रे मारलाय सर व्हिडिओ काय फोटो तर बर्थडे झालेला आहे. बस चला आता सगळ्यांनी अक्षय दादा खूप मेहनत करते रिंग लाईट साठी पण रिंग लाईट काय लागत नाही आपलं. आपल्याला लागत नाही चला धरा मग ते म्हणे मला करू. नाही ते एक काम करा इकडे सगळीकडे सांडण्यापेक्षा इथं या पटकन खावा कारण सगळीकडे सांडून केक लाईट लावा तो आता टाकायचा. तर मस्त लगा असा एक ग्रुप फोटो व्हायलाय. काहीतरी करा. काहीतरी 1 2 3 स्टार्ट. हे काय होतं आला का व्हिडिओ तू केलाच नाही ते सांग का असं करतोयस मग असं बुमरँग पण नाही सेव्ह केला केला एक दाखवू का? त्याचा पाऊस संपला ते सांगते सेव्ह झाल्याशिवाय सेव्ह होत नाही काहीच. हा 3 2 थांबा 3 2 1 स्टार्ट. अरे बुमरँग आता सेव्ह करा ते. कशाला म्हणताय तुम्ही मग असं एवढा भारी बुमरँग सेव्ह नाही केला श्रावणी सोस्कर ड्रीम हाऊस वर श्रावणी मॅमच्या बर्थडेच्या दिसला राडा अरे आयुष्यात सेव होणार काय हो? आयुष्यात. व्हिडिओ करा. मग अशी तू सेव्ह ड्राफ्ट केलंस ना त्या ड्राफ्ट मुळे तसं झालं तर ते सगळं क्लिअर काय अनुष्का दीदी? काय ते ड्राफ्टला खूप मेहनत केल्याप्रमाणे अभी ये इकडनं. प्रतीक काय चालू आहे? प्रतीक काय प्लीज तसं नको यार प्रतीक काय बी. ही जगा वेगळं आहे. हा? ओके फॅन झालं रे आशिष जरा फॅन बंद कर. बुमरा करू कसं आलंय ते आदिल माग घे आणि मग तिथनं अरे पप्पी रे ऑलिव्ही आलेली आहे बर्थडे विश करण्यासाठी. आणि विश करून झालं तुझा कॅमेरा चालू नाही ते मी डब्बी हे केलती ना. पुष्पानं सगळ्यात जास्त महत्वाची मदत केली. पुष्कळ घाबरून गेला. पुष्पा एका जागेला बसून सगळ्यात ऑली ऑली ऑली. काय करायचं? तसंच फक्त पूर्ण ठेव फ्रेम मध्ये कट कसं आपण तू कट होतोय मी तोंडावर असं वाटणार कारण उकडते मला तुला नाही समजणार कारण तुम्ही फॅनच बंद ठेवला खरंच आहे ना आम्हाला वेळ नाही दिला नाही तर अजून छान झालं असतं. मी मला तर एवढं पहिली टेन्शन गोष्ट आलं मी का वेळ द्यायचा मला काय म्हणजे माहिती नाही नाही यांनी म्हणतोय यांना म्हणतोय अक्षयनी ऍक्शन रात्रीचं मी आधी सांगितलेलं की परत कसं आहे सगळ्यांचं झोपेचं आता आशिषचं झोपेचं ह्याच्या झोपेचं यांना लवकर झोपायची सवय दोघांना पण आणि त्यात काल एपिसोड मुळे झालेलं नाहीये पण
तुम्हाला जेवढा वेळ मिळाला त्याच्यातून खूपच छान केलेलं आहे आणि मला खूप जास्त आवडलं. पिंक कलरचे फुगे, या लाईट्स आणि मस्तपैकी सरप्राईजचं प्लॅनिंग मला कळालं. ऍक्च्युली मला काहीच माहित नव्हतं, पण ह्यांचा फुगा फुटल्यामुळे मला लगेच सगळं कळालं, कारण मी काही मंद नाही. फुगा फुटला तिथंच मला कळालं की ह्यांचं काहीतरी फुगे फुगवायचं प्लॅनिंग. आणि अक्षय काय अक्षय पॅकेट मी एवढे फुगे 2 पॅकेट फुगवले, एक पण फुगा आम्ही फोडला नाही. आणि हा केक माहितीये का संकेसरांनी आणि अक्षदादाने खिडकीतून दिलाय, मी खिडकीतून घेतला. केक पण मस्त आहे. मेन म्हणजे मला त्याच्यावरचं काय आवडलं माहितीये का, माझं बासुरी. जे नाव लिहिलेलं आहे ना ते बासुरी काय बासुरी तुलाच फायदा द्यायचे. आणि कॅन्डल पण खूप छान आवडली, एकदम पिंक कलर मस्तपैकी फेवरेट. संकेत सरांकडे क्रेडिट सगळं संकेत सरांकडे. चांगला दिसत असेल ना. आणि मला कसं झालं की तर तसं पण जरी फुगा फुटलेला तरी एवढं काय कळलं नव्हतं, कारण मला असं वाटत होतं की करंजात काहीतरी प्लॅनिंग आहे म्हणून करंजात घेऊन चाललेत. मग परत करंजातनं निघताना ह्यांचा फोन आला आणि परत ते म्हणले घाटात जायचंय. परत आशिष सरांना डोळा मारतोय, मग मला जरा अंदाज आला, म्हणले इकडंच आहे 100%. म्हणजे काय तर हे सरप्राईज प्लॅनिंग द्यायला मुलांच्या बाबतीत थोडंसं अवघड पडतं. ओके. आणि आधीच क्ल्यू समजतात मुलींना, पण तरी पण प्रयत्न एवढा छान होता, मला चांगलं वाटलं. आणि याच्यामध्ये फक्त एकच की मी ते फॅन लावू शकत नव्हतो फुगे उडत, त्यामुळे मला खूप उकडत होतं, त्याच्यामुळे मी हैराण झालेले उकडून. आता जरा बरं वाटतंय फॅन खाली उभं राहून. सो मनापासून सगळ्यांचे आभार. आता सगळ्यांनी केक खावा, तुम्ही सुद्धा केक खावा. आणि हो जायचं आणि हो हे बघा इकडे आणि हो आशिषने खूप छान ऍक्टिंग केली आणि एक्सपेक्ट नव्हतं त्या दोघांनी, मेन म्हणजे संकेत आणि अक्षयची ऍक्टिंग. कशी केली ऍक्टिंग? कुठली? अय्यो संकेसरांना ऍक्टिंग करता येते सर ती लय भारी करते. रिअल केली ऍक्टिंग नव्हती. ऍक्टिंग नाही करत ते, रिअल मध्ये आणि ऍक्टिंग करतात. श्रद्धाला मी 10:30 ते 11 वाजेपर्यंत सांगतोय, श्रद्धा प्लीज मेकअप करू नको, तिकडे घेऊन जा मॅमना, तिकडे घेऊन जा. नाही दीदी मेकअप करायचा का? आणि हो म्हटल्यावरती श्रद्धा माडे बघते काय करायचं. नाही पण छान वाटलं, कारण दोन्ही घरामध्ये छान बर्थडे सेलिब्रेट झाले आणि जी सगळी माझ्या जवळचे सगळे प्रिय व्यक्ती आहेत ते माझ्या सोबत आहेत आणि जे काही नाही आहेत सोबत त्यांचे पण मला फोन आलेले बरोबर 12 वाजता, 12 ते 12:30च्या दरम्यान, आणि खूप छान वाटलं. तर आता करमकट्ट्या म्हणलेलं उद्या राडा बघा, आता राडा बघा काय राडा करतो. नशीब या वर्षी नव्हता, मागच्या वर्षी माळ लावलेली 1000ची इथं. या वर्षी नशीब प्रसन्न पुण्याला घेऊन गेलाय. थँक्यू सो मच प्रसन्न शिंदे त्याला पुण्याला घेऊन गेल्याबद्दल. नाहीतर यावेळेस म्हणलेला 2000ची लावणार आहे. मी सगळी कॉलनी उठवायची. वा आता आजसाठी गुड नाईट. ओके चलो बाय. गुड नाईट. तर मित्रांनो आता आपण भेटूत पुढच्या ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.